बघा एकदम जवळ मी बसलो इथे, बघा मी बसलो इथे आणि हे बघा मासे किती पूर्ण हाय पब्लिक, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर गाईच आता वाजलेत 9 आणि मी चाललो आता सध्या आईसोबत बाजारामध्ये. तर तिलसा आहे इकडं, तिलसा गाव करून आहे तिथे बाजार भरतो आज आणि आज शनिवार आहे त्याच्यामुळे तिकडे बाजार भरतो. तर तिकडे चाललो आहे. तर आईसोबत जातात तिकडे आणि तिकडे मंदिर पण आहे, शिवभगवानचे मंदिर आहे. तर ते पण तिकडे ते मंदिरामध्ये पण जाणार, त्याच्यामुळे सकाळीच चाललो आहे कारण नाश्ता पण केला आहे. तर जातो पहिले तिकडे आईला सोडणार, त्यानंतर मग मंदिरामध्ये येणार, दर्शन वगैरे घेणार, त्यानंतर मग परत रिटर्न घरी. तर चला इकडनं जायला लागेल, तरी पण 5 किलोमीटर इकडनं जायला लागेल, तर 10-15 मिनटं लागतात मिनिमम जायला इकडनं. तर काही चला सध्या जातो आता आईसोबत तिकडे आणि मग मस्त तुम्हाला मार्केट फिरवतो आहे आणि तिकडे तुम्हाला मंदिरामध्ये पण जाणार आणि तिकडे देवमासे पण आहेत, खूप खोल कोंड वगैरे आहे त्याच्यामध्ये देवमासे पण असणार, ते पण तुम्हाला मी आज दाखवणार. तर चला जाऊया तिकडे आता. बघा आलो आहे, तिलशाला आलो आहे, हे बघा मंदिर, इथे मंदिरामध्ये जायचं आहे, इकडनं आलो आहे. तर काय झालं तिलशाला पोहोचलो आहे बघा इकडनं आणि दाखवतो तुम्हाला खाली. ते खाली बघा मासे पण असतात, हे बघा तिथे मासे पण आहेत, बघा इथे मासे आहेत. तर काय तिकडे जायचं आहे मासे बघण्यासाठी आणि मंदिरामध्ये जायचं आहे. गायचं बघा इकडे आलो आहे मंदिराकडे, हे बघा इकडनं जायला लागते आणि पूर्ण इकडं ब्रिज वगैरे पूल वगैरे ते साईडला इकडं असं यायचं इकडनं. सगळ्याच पूर्ण सगळ्याच पहिले जाऊया आपण तिकडे मासे बघण्यासाठी. चला मासे बघू, त्यानंतर मग मंदिरामध्ये जाणार. चला पहिले मासे बघायला जातो तिकडे मंदिरामध्ये, खाली तिकडे मासे बघायला जातो, त्यानंतर मग वरती मंदिरामध्ये जाऊ, मग मासे तुम्हाला दाखवतो. चला तर काहीच बघा इथे आलो आहे मासे बघण्यासाठी आणि खूप सारे मासे आहेत बघा इथे. तर इथे देवमासे बोलतात आणि इथे शिवशंकराचे मंदिर आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे वाडा तालुक्यामध्ये आणि खूप लोक लांब लांबचे इथे मासे बघण्यासाठी येतात. तर आमच्या गावापासून जवळ आहे, 2-3 किलोमीटर आहे. तर आम्ही इथे येतो आहे फिरण्यासाठी, असंच आईसोबत बाजारामध्ये आलो होतो. तर इकडे बाजार लागतो शनिवारचा, तर शनिवारी आलो होतो. तर खूप बरं वाटतं इथं आल्यानंतर, कारण मासे बघायला भेटतात. इथे बघा पूर्ण मासे इकडे याच्यामध्ये पूर्ण मासे आहेत, तर ते पूर्ण मासे निघतात आणि बघायला खूप छान वाटते. तर खूप सारे लोक लांब लांबचे येतात तर तुम्हाला बघण्यासाठी. तर वाड्यापासून 7-8 किलोमीटर असेल इकडे तिलसा करून गाव आहे, तिलशेश्वर करून गाव आहे. तर इथे तुम्ही येऊ शकता आणि मासे बघू शकता, कारण इथे खूप प्रसिद्ध, एकदम खूप प्रसिद्ध आहे. बघा एकदम जवळ मी बसलो इथे, बघा मी बसलो इथे आणि हे बघा मासे किती पूर्ण आता जाऊन बघता. हे बघा, हे बघा ते मासे, याला देव मासे बोलतात आणि पूर्ण मासे ते बघा. काहीच मासे वगैरे बघितले. आता जाऊया मंदिरामध्ये. हे बघा मंदिर, तर मंदिरामध्ये गेलो होतो पण दर्शन नाही घेतलं होतं, पण इथे पूजा चालू होती, तिथे पूजा चालू होती, तर म्हणून दर्शन वगैरे नाही घेतलं. तर आता दर्शन वगैरे घेणार तिथे जाऊन. चला काहीच जातो वरती मंदिरामध्ये, दर्शन वगैरे घेतो आहे आणि इकडनं जावं लागेल आता, कारण चला काहीच तर जाऊया आता मंदिरामध्ये दर्शन वगैरे घ्यायला. काय दर्शन वगैरे घेतले इथे आणि खूप शांती, बरं वाटते इथे आल्यानंतर, निवांत वाटते.
तर आलो काहीच तर दर्शन वगैरे घेतलं आहे. आता बघूया इकडनं जाणार आता परत घरी. तर काहीच कोणाला इकडे जर यायचं असेल तर शनिवारी येऊ शकता, कारण शनिवारी मस्त दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि श्रावणमध्ये येऊ शकता. त्यानंतर इथे खूप मोठं यात्रा भरते, तर तुम्ही यात्रेला पण येऊ शकता. तसं सहसा तुम्ही यात्रेला तर तुम्हाला दर्शन वगैरे खूप रांग लावावं लागते, ते भेटत नाही. पण तुम्ही मध्ये कधी तुम्ही येऊन इथे दर्शन येऊन घेऊ शकता. तर हे खूप प्रसिद्ध आहे. तर मी सर्वांना नक्कीच सांगेन की कोणी पण जर इकडे तिलशाला इकडे येणार त्या साईडला मंदिरामध्ये येऊन दर्शन तुम्ही घेऊ शकता. तर काय चला आता इकडनं जातो आहे. आता बघूया सामान वगैरे घेतले का नाही, तर त्यांना परत भेटणार आईला वगैरे. आता त्यासोबत इकडनं निघून जाणार. तर काहीच घरी आलो आता, तिलशाला गेलो होतो दर्शन वगैरे घेऊन. तर घरी आलो आईला सोबत घेऊन. तर काय चला आता घरी आता पोहोचतो आहे. थोडा आता नाश्ता वगैरे करतो आहे, कारण 10 वाजलेत. तर 10 वाजले तर नाश्ता वगैरे करतो आहे. त्यानंतर भेटूया, कारण आता शाळा सुटणार 11 वाजता सर्व येतील. त्यानंतर मग त्याच्यासोबत कुठेतरी जायचं ते प्लॅनिंग करणार. तर चला आता पहिले नाश्ता करतो आहे. तर नदी आलो काहीच बघा. आणि आता इकडे आलतो फिरायला असंच. तर आम्हाला बघा काहीतरी भेटलेले. आणि आपण बघतो मग कोंबडीचे एवढे अंडे असतात. तर आम्हाला अंडं भेटलं आहे. तर माहीत कसलं अंडं आहे ते माहिती नाही मिळत. तर तुम्ही हे बघा, हे अंडं आहे. हे बघा, हे पूर्ण अंडं आहे. तर कसलं अंडं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बघा ह्याला भेटलेलं आहे, ह्याला भेटलं आहे हे अंडं. तर माहिती नाही कसलं अंडं आहे, तर भेटलं आहे. तर एकदम मस्त कोंबडीचं अंडं कसं असतं तसं सेम अंडं आहे आणि सफेद आहे. माहीत नाही कसलं अंडं आहे, त्याला बघावं लागेल कसलं अंडं आहे. तर काहीच तिलशाला गेलो होतो, तर तिकडं नदीवर आलो आहे, कारण थोडंसं परत काम घेतलं आहे. तर तिकडं नदीवर ते बघण्यासाठी आलो होतो. तर काहीच इकडे आलतो, तर येते आता आम्हाला इकडं रस्त्यावरच अंडं भेटलं, सोन्याचं अंडं येते. तर काहीच पोहोचलो आहे नदीवरती अंघोळ करण्यासाठी, आमच्या बंधाऱ्यावरती. म्हणजे आमच्याकडे बंधारा आहे त्याच्यावरती पोहोचलो आहे. आणि हा बघा पुढे बघा ते पाणी भरलं आहे, पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि मी तिकडे गेलो होतो, आम्ही या साईडला इकडे गेलो होतो आम्ही. तर आता बंधाऱ्यावर आंघोळ करण्यासाठी आलो आहे. आणि खूप गरम झालं आहे. मस्त 5-10 मिनटं इथे बसणार आणि मस्त आंघोळ वगैरे करणार आणि मग त्यानंतर घरी जाणार. तर आता सध्या नदीवर कोण नाही दिसत, पण आम्ही आलो आहे, आंघोळ वगैरे करतो आहे. त्यानंतर मग घरी जाणार. हाय पब्लिक, नदीवर गेलो होतो आंघोळ करण्यासाठी. तर जस्ट घरी पोहोचलो, आत्ताच पोहोचलो. तर थोडं काम पण घेतलं आहे, तर ते पण करण्यासाठी गेलो होतो. आणि आंघोळ पण करून नदीविषयीच आलो थंड पाण्यामध्ये. तर खूप बरं वाटलं. तर काय सकाळी गेलो होतो तिलशाला गेलो होतो. तर तिकडनं पण मस्त आई बाजारामध्ये गेली होती. तर आई बाजारामध्ये सामान वगैरे घेतलं. पण मी तिथेच एक मंदिर आहे, तर मंदिरामध्ये फिरलो वगैरे. त्यानंतर मासे वगैरे बघितले आणि घरी आलो. त्यानंतर दुपारी थोडा आराम वगैरे केला. त्यानंतर नदीवर गेलो होतो, थोडं काम होतं ते करण्यासाठी, ते पण केलं. त्यानंतर आंघोळ वगैरे करून पण आलो. तर काहीच आजचं मस्त वाटलं, कारण मंदिरामध्ये गेलो होतो. आणि ते एक मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर मी सर्वांना पण सांगेन, जे पण कोणी माझा व्हिडिओ बघणार, तर एकदा खरंच त्या मंदिरामध्ये तुम्ही व्हिजिट करा आणि बघा. तिथे बघण्यासाठी खूप सारे काही आहे, तर तुम्ही ते प्रत्यक्षात येऊन तुम्ही बघू शकता. तर खूप छान आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता. खास करून तिथे आपले काय बोलतात त्याला, जसे की आपण श्रावणमध्ये खूप गर्दी वगैरे असते, किंवा यात्रा वगैरे पण असते, त्या यात्रेला पण खूप गर्दी वगैरे असते. तर तुम्ही कधी पण तिथे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला बघण्यासाठी पण तिथे मंदिर वगैरे आहे. त्यानंतर मासे वगैरे आहेत, ते तुम्ही बघून तिथे जाऊ शकता. तर काहीच मी गेलो होतो, बघितलं, खूप मस्त आहे. तुम्ही पण एकदा येऊन बघा तिथे. आणि काहीच माझा कोणी व्हिडिओ होणार, त्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर काहीच माझा ब्लॉग इथेच मी एंड करतो आहे. व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.